चली मला आज उखाणा घे पाहू. उखाणा घे की. भाजीत भाजी मेथीची, मेथीमुळं पालक तर रोजची, पण आज करू सगळ्यांच्या प्रीतीची चीज बटर पावभाजी. सोनाली ही माझी इंडियन थाली मध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. आज आपण करतोय चीज बटर पावभाजी. या त्यासाठीचं साहित्य पाहून घेऊ. पावभाजीची भाजी करण्यासाठी आपण हे अर्धा किलो बटाटे उकडून स्मॅश करून घेतलेत साल काढून, पाव किलो फ्लॉवर उकडून घेतलाय, अर्धा किलो कांदे बारीक चिरून घेतलेत, 2 सिमला मिरच्या बारीक चिरून घेतल्यात, 2 टोमॅटो बारीक चिरून घेतलेत. हा वटाणा उकडून घेतलाय, उकडताना चिमूटभर सोडा घातलाय, त्यामुळे ह्याचा हिरवा रंग तसाच मेंटेन राहतो. हे लाल तिखट, हा पावभाजी मसाला, ही धण्याची पावडर आपल्याला भरपूर लागणार आहे, हळद, मीठ, आलं लसूणची ओबडधोबड पेस्ट केली आहे, यामध्ये 7-8 लसणाच्या पाकळ्या आणि अर्धा इंच आलं आहे, तेल पाणी तर लागणारच आहे आपल्याला, शिवाय पाव आहेत आणि बटर आणि चीज. आपण पावभाजी करायला घेऊया. मी गॅस ऑन करून कढई ठेवली आहे तापत. यामध्ये तेल घालूया. 2 मोठे चमचे तेल घालायचे आपल्याला. तेल तापलेले आपण यामध्ये कांदा घालून घेऊ. कांदा लवकर परतून होण्यासाठी आपण आधीच मीठ घालूया यामध्ये. अंदाजे 2 चमचे मीठ घातलंय मी. कांदा परतेपर्यंत आपण उकडलेल्या फ्लॉवरला स्मॅश करून घेऊया. कांदा गुलाबी झाला आपला. यामध्ये आपण आता सिमला मिरची घालून घेऊ. आणि सिमला मिरची आपण तेलात कांद्याबरोबर परतून घेतली तर त्याचा कडवटपणा निघून जातो. पावभाजीच्या भाजीत मोठी गंमत आहे नाही, कारण या रोजच्याच भाज्या आपल्या कांदा, टोमॅटो, सिमला मिरची, फ्लॉवर, वटाणा, बटाटा, आणि हे सगळं मिळून जेव्हा पावभाजी बनते तेव्हा घरी मजा येते. आणि भाजी जेव्हा तुम्ही चपाती बरोबर खाल किंवा रोटी बरोबर खाल तर अजिबात आवडणार नाही कोणाला, पण जेव्हा हीच भाजी आपण पाव बरोबर खातो तेव्हा त्याला खरी चव येते, खरी मजा येते. आणि पावाचं पण बघा ना, पाश्चिमात्य पदार्थ आहे हा, युरोपियन कंट्री मध्ये खाल्ला जाणारा फूड आहे, पण आपण जेव्हा या आपल्या इंडियन भाजी बरोबर खातो तेव्हा त्याची मजा काही औरच असते. कांदा गोल्डन ब्राऊन झालेला आहे आपला. यामध्ये आपण आलं लसूणची पेस्ट घालून घेऊ. आता आलं लसूणची पेस्ट चांगली परतून झाली आपली तेलात. ती नेहमी तेलात परतून घ्यावी म्हणजे त्याचा उग्रपणा निघून जातो. आता आपण यामध्ये मसाले घालूया. आधी मी हळद घालतेय 2 चमचे, 2 चमचे पावभाजी मसाला आणि 2 चमचे लाल तिखट. हे घातल्यानंतर आपल्याला धण्याची पावडर घालायची, ती जास्त घालायची भरपूर, साधारण 3 मोठे चमचे धण्याची पावडर आपण घालतोय. आता हे मसाले चांगले तेलात परतून घ्यायचे. मसाले तेलात चांगले परतून घेतले ना की भाजीला चांगला रंग येतो, म्हणजे लाल तवंग भाजीला येतो छान. मसाले पण आपले व्यवस्थित परतून झालेत एकदम. आता यामध्ये आपण टोमॅटो घालून घेऊ चिरलेला. टोमॅटो नरम होऊन त्या भाजीमध्ये, या मिश्रणामध्ये एकजीव होऊन तेल सुटेपर्यंत हे परतून घ्यायचंय आपल्याला. टोमॅटो टाकल्यावर थोडा वेळ हे एकजीव होण्यासाठी आपण झाकण ठेवूया आणि एक वाफ देऊया याला. वाफ आलेली आहे मस्त. आपण यामध्ये आता फ्लॉवर, वटाणा, बटाटा सगळंच घालायचंय, ते घालून घेऊया. फ्लॉवर आपण स्मॅश करून घेतलाय तो घालतोय.
बटाटा सुद्धा लगेच घालून घ्यायचा आहे आणि ही व्यवस्थित मिक्स करून घेऊ। बटाटा घातल्यामुळे भाजी आपली खूप ड्राय होऊन जाते, पाणी त्यातलं सगळं शोषलं जातं, तर यामध्ये आपण पाणी घालून ती व्यवस्थित एकजीव करून घेऊया। पाणी घालून झाल्यावर ह्याला चांगली उकळी आलेली आहे, आता आपण ही स्मॅश करून घेऊया चांगली। स्मॅश करून झाल्यावर आपण वटाणे घालतोय, कारण बटाणे स्मॅश केले आधीच तर त्याची मजा राहत नाही आणि ते हिरवे हिरवे असे मध्ये छान लागत नाही। असे वटाणे पावभाजीत बघा किती छान दिसतात, सगळी भाजी स्मॅश पूर्ण आणि वटाणे हिरवे हिरवे मध्ये मध्ये। वटाणे घातल्यावर आता 5 मिनिटं ही झाकण ठेवून वाफ देऊया, मग आपली भाजी तयार। तोपर्यंत मी पाव गरम करून घेते। पाव मधून कापून घेतलेत आपण, याला आपण आता बटर लावून ते तव्यावर शॅलो फ्राय करून घेऊ। दोन्ही बाजूंनी आपण पाव व्यवस्थित भाजून घेतलेत बटर लावून। आपले भाजून झालेत पाव आणि तयार आहे भाजी। आता ताटात सर्व करून आपण खाऊया पावभाजी। रोजच्याच फ्लॉवर, वाटाणा, बटाटा त्याच भाज्या खाऊन आलेल्या कंटाळाला एक वेगळा ट्विस्ट दिलाय आपण ही पावभाजी बनवून। ही पावभाजी कशा बरोबरही खा, पण पावाबरोबर खाल तर खूप मजा येईल। त्यावर बटर, चीज, लोणी काहीही घाला, एकदम चमचमीत टेस्टी अशी पावभाजी आपली झालेली आहे। तर ही पावभाजी कशी वाटली हे आम्हाला जरूर कळवा कमेंट मध्ये लिहून। व्हिडिओला लाईक करा, भरपूर शेअर करा, ज्यांनी सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी सबस्क्राईब करा चॅनल, आणि त्याच्या शेजारी जी नोटिफिकेशनची बेल आहे त्यावर क्लिक करा, म्हणजे तुम्हाला अपडेट्स नेहमी येत राहतील नवीन नवीन डिशेसचे। आता इथून पुढे उखाणा कसा घेशील सांग भाऊ? भाजीत भाजी पावभाजीची, जी आहे सगळ्यांच्या प्रीतीची, सोनाली ही माझी इंडियन थाली।